जय धारेश्वर, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र मंदिर महासंघ हा मंदिरांचं जे सरकारीकरण होऊ लागलेलं आहे, त्याचबरोबर मंदिरांच्या परंपरा टिकवण्यामध्ये सुद्धा अडचणी निर्माण होऊ लागलेल्या आहेत. मंदिरामध्ये वस्त्र संहिता असणं अत्यावश्यक आहे, कारण अनेक प्रकारे लोक जाताना दिसतात. त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये जाणून बुजून आज मांस मद्याची दुकानं उघडली जात आहेत, किंबहुना ट्रस्टच्या सहमतीने सुद्धा काही दुकानं तिथे चाललेली आपण पाहतो आहे. तेव्हा या अशा प्रकारच्या दुर्वृत्ती ज्याच्यामुळे आपल्या धर्माचं आणि त्या क्षेत्राचं महात्म्य कमी होईल किंवा समाजात विघटन निर्माण होईल. मांस मद्यादी ग्रहण केल्यामुळे मुळात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात आणि त्यामध्ये भारतीय संस्कृतीचा विचार करता आम्ही कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला प्रतिबंध करत नाही. केवळ हिंदूंनीच प्रवेश करावा असं आपल्या इथे कुठे नाही आहे. इतर तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मात्र त्या ठराविक समाजाच्याच लोकांना प्रवेश असतो. मात्र आपल्याकडे आपण सर्वांना प्रवेश देतो आणि तो देत असताना आमच्यात खाण्याची पद्धती आहे, आमच्यात पिण्याची पद्धती आहे, आम्ही असलेच कपडे घालतो असं म्हणणारेही काही मंडळी भेटतात. त्यांना आपण भक्त नाही म्हटलं तर भाविक म्हणून स्वीकारतो. तेव्हा अशा भाविकांकडून आपल्या क्षेत्रांचं कुठल्याही प्रकारे महात्म्य कमी होऊ नये किंवा सामाजिक बांधिलकी जी आहे, सामाजिक संघटन आहे, एकता बंधुता असं ज्याला आपण म्हणतो, ते कमी होऊ नये. सर्वत्र स्थिती चांगली राहावी आणि आमच्या हिंदू किंवा सनातन संस्कृतीच्या युवकाला त्या प्रकारचं ज्ञान व्हावं. मठमंदिरामध्ये असलेल्या पुजाऱ्यांपासून व्यवस्थापकापासून काही नोकरचाकर असतील, या सर्वांकडूनच येणाऱ्या भक्त भाविकांना योग्य आदर मिळावा आणि येणाऱ्या भक्त भाविकांनी त्या मंदिर परिसरामध्ये असलेले नीती नियम पाळावे. यासाठी या मंदिर महासंघाचं संघटन 2 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. मग कुठे पशुपक्ष्यांपासून असेल, कुठे व्यसनी लोकांपासून असेल, कुठे कुठे ट्रस्टी आणि त्यामध्ये असलेल्या युवक वर्गांकडून कदाचित चुकीच्या पद्धतीने भक्त भाविकांशी वर्तन असेल, या सगळ्याच गोष्टीचा समन्वय साधून ही आपली संस्कृती टिकली पाहिजे, मठमंदिरं टिकली पाहिजेत आणि याचे भक्त भाविकजन वाढले पाहिजेत. या दृष्टीने प्रयत्न करण्याकरता आपण अनेक प्रकारे प्रयत्न करत आहोत. त्यापैकीच एक महाराष्ट्र मंदिर न्यासा संबंधीची एक मोठी परिषद, या संबंधीने व्यवस्थित सरकारचंही योग्य प्रकारे निर्णय व्हावेत, सरकारलाही त्याचं काय चुकतं हे कळावं, न्यासाचे विश्वस्त आहेत त्यांनाही आपलं काय चुकतंय किंवा आपण काय दुरुस्ती केली पाहिजे, नवीन सुधारणा काय केली पाहिजे या संबंधीचं ज्ञान व्हावं. या हेतूने वेगवेगळ्या ठिकाणी, तसंच सातारला 22 मार्चला एक आपण परिषद आयोजित केलेली आहे, ज्या परिषदेच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना आणि विशेषत्वाने मठ मंदिर आश्रम जे आहेत त्यांच्या सर्व परिसरातील भक्तभाविकांपासून विश्वस्तापासून ते शासकीय अधिकाऱ्यापर्यंत मंत्री महोदयांपर्यंत सर्वांनी संघटित व्हावं या हेतूने हे आयोजन केलेलं आहे आणि याला आपणा सर्व पत्रकारांकडून योग्य प्रसिद्धी मिळावी आणि संघटन पुढे चांगल्या पद्धतीने राहावं, संस्कृती संवर्धन व्हावं हा मुख्य हेतू आहे. याबद्दल आपण योग्य ते सहकार्य करावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो.